बातमी अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय। तर अमित शहा देशाचं नुकसान करतायत, राऊतांचा शहांवर निशाणा। सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही आणि कोण पळपुट आहे? मग आमचं म्हणणं काय की तुम्ही उत्तर द्या, पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजे आणि उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही, पण तुम्ही करू शकत नाही ना। गोळीबार झाला का नाही, पेलेट गन वापरल्या का नाही, आज एका मुलाचा डोळा गेला का नाही, बिहारमध्ये AK-47 वापरल्या का, कुणीतरी आदेश दिला असेल ना। तुम्ही सांगा ना मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं, मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे। आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना। तुम्ही सभागृहात आला नाही हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे। विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका। बघा, पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचं बोलले, आम्ही तेच सांगतो। माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे असं मी नेहमी म्हणतो। आणि जनतेचं नुकसान करतो त्या पद्धतीनं आज अमित शहा हे नुकसान करतायत देशाचं। त्यांनी मोदींना अशी मागणी केली की मला देशाचा उपपंतप्रधान करा, आणि मोदींनी ती मागणी सध्या फेटाळलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाला। काँग्रेसची स्वतःची ताकद नाही, त्यामुळे CJPच्या नावाखाली, लेफ्टिस्टच्या नावाखाली जे देशविरोधी कारवाया करतात त्यांना एकत्र करून जे आंदोलन झालं त्यामध्ये काँग्रेस घुसण्याचा प्रयत्न करते। देशाचे गृहमंत्री, देशाचे नेते अमित शहा यांनी वेळोवेळी सभागृहामध्ये अनेक विषयामध्ये त्यांना स्वतःला सिद्ध केलेलं आहे। मग 370 कलम असेल, त्याच्यानंतर अनेक विषयावरती की त्यांनी संसदेमध्ये येऊन भाषण केलं, आणि त्या वेळेला परवाही त्यांनी झेंजीच्या विषयावरती भाषण करत असताना राहुल गांधी पळ काढताना आपण लोकसभेतून पाहिलं।